एखाद्या पक्षाचा एक आमदार निवडून येतो, त्याची सत्कार सभा आयोजित केली जाते आणि त्या सभेत त्यांच्याच विरोधी पक्षात असणारे सर्व नेते स्टेजवर येतात. असं आपण कधी पाहिलं नसेल, पण नगर जिल्ह्यात ते घडले. नुकतेच भाजपकडून विधान परिषदेवर निवडून आलेले विवेक कोल्हे यांची राहता येथे सत्कार सभा झाली आणि त्या स्टेजवर त्यांच्या पक्षातल्या राधाकृष्ण विखेंचे सर्व विरोधक, जे की काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसेचे होते, ते सर्व एकवटले. सभा भव्य दिव्य झाली आणि आपल्या भाषणातून "मैं जब घायल होता हूं तो घातक होता हूं" असा डायलॉग मारत विवेक कोल्हेंनी विखेंना चांगला टोला लगावला. काय आहे हे संपूर्ण प्रकरण? एकाच पक्षात असणारे विखे आणि कोल्हे यांच्यात संघर्ष कधीपासून सुरू झाला आणि या सभेत अहिल्यानगर जिल्ह्यात कोल्हेंच्या नेतृत्वाखाली विखेंच्या विरोधात वातावरण निर्माण होतंय का? सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अमोल जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती. महाराष्ट्रातला अहिल्यानगर जिल्हा राजकीय दृष्ट्या चांगला सक्रिय आहे. इथलं वेगळेपण म्हणजे इथं जागोजागी नेते आहेत, घराणी आहेत, प्रत्येकाचा साखर कारखाना, दुग्ध संघ, शिक्षण संस्था आहेत आणि अनेक घराण्यांच्या अगदी तिसऱ्या पिढ्या राजकारणात सक्रिय आहेत. या सर्व घराण्यांमध्ये मोठं नाव म्हणजे विखे पाटील आणि त्यांचा मतदारसंघ म्हणजे शिर्डी. शिर्डीच्या जवळ कोपरगाव मतदारसंघ आहे, जिथे काळे आणि कोल्हे हे दोन घराणे राजकीय दृष्ट्या प्रभावी आहेत. काळे सध्या तिथले आमदार आहेत, तर कोल्हे हे त्यापूर्वी आमदार होते. त्याच कोल्हे घराण्यातले विवेक कोल्हे हे आता विधान परिषदेवर आमदार झाले आहेत. आता कोल्हे आणि विखे यांच्यात वाद कधीपासून सुरू झाला ते आधी सांगतो. 2019ला महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या आणि त्यावेळी विद्यमान आमदार आणि विवेक कोल्हे यांच्या आई स्नेहलता कोल्हे भाजपकडून उभ्या राहिल्या. त्यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे आशुतोष काळे होते. स्नेहलता कोल्हे निवडून येतील असं जाणकारांचं म्हणणं होतं, पण राधाकृष्ण विखेंनी एक खेळी यावेळी खेळली. त्यांनी आपले मेव्हणे राजेश परजणे यांना कोपरगाव मतदारसंघातून अपक्ष म्हणून उभं केलं. आता भाजपमध्ये असणारे राधाकृष्ण विखे यांनी त्यांच्याच पक्षाच्या असणाऱ्या स्नेहलता कोल्हे यांच्या बरोबर उभं राहिला होतं, पण तसं झालं नाही. विखेंच्या या मेव्हण्यांमुळे निवडणुकीत मताचं विभाजन झालं आणि त्याचा फायदा थेट आशुतोष काळेंना झाला. परिणामी कोल्हेंना पराभव पत्करावा लागला आणि त्यामुळे त्यांना विखेंचा राग आला आणि याच संघर्षाला सुरुवात झाली. मग काही काळाने स्नेहलता कोल्हे यांचे तरुण असणारे चिरंजीव म्हणजेच विवेक कोल्हे राजकारणात सक्रिय झाले. दरम्यान शिर्डी राहताजवळ गणेशनगर येथे सहकारी साखर कारखाना होता. त्याच्या निवडणुकीची घोषणा झाली. सहकारी असणाऱ्या या साखर कारखान्यावर विखेंची सत्ता होती, पण विवेक कोल्हे यांनी विखेंच्या विरोधात आपला पॅनल उभा केला आणि यावेळी विखेंचे एक पारंपरिक विरोधक असणारे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची देखील मदत घेतली आणि कारखान्यांच्या झालेल्या या निवडणुकांमध्ये विखेंचा पराभव झाला. विवेक कोल्हेंचं नाव तेव्हापासून चांगलंच फोकसला आलं आणि नंतर नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघातून विवेक कोल्हे यांनी अपक्ष निवडणूक लढवली, पण त्यात त्यांची हार झाली. 2024ला विधानसभा निवडणुका लागल्या तेव्हा कोपरगाव मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी विवेक कोल्हे उत्सुक होते, पण त्यावेळी राजकीय गणित अशी काही वेगळी होती. तिथले आमदार आशुतोष काळे हे ज्या अजितदादांच्या राष्ट्रवादीत होते, तो पक्ष विवेक कोल्हे यांच्या भाजपबरोबर युतीमध्ये होता. तर विवेक कोल्हे यांनी अपक्ष का होईना निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली. असंही म्हटलं जात होतं की ते विखेंच्या विरोधात शिर्डी विधानसभा मतदारसंघातून लढतील, पण मग भाजपच्या हायकमांडनं त्यांची समजूत काढली आणि कोल्हेंना शांत केलं गेलं. असं म्हणतात की त्याच वेळी त्यांना विधान परिषदेत आमदार करू असं वचन दिलं गेलं. विवेक कोल्हेंच्या या संयमाचं आणि विवेकाचं त्यांना फळ मिळालं. आता 1.5 वर्षांनी विवेक कोल्हे हे भाजपकडून विधान परिषदेवर आमदार झाले. मात्र विखेबद्दलचा त्यांचा राग काही शांत झाला नाही. आमदार झाल्यावर त्यांची सत्कार सभा आयोजित करण्यात आली होती आणि ती तशी कुठे व्हायला हवी होती, तर त्यांच्या कोपरगावातच. पण तसं न करता ही सभा झाली ते विखे यांच्या मतदारसंघात असणाऱ्या राहता गावात. हा विखेंचा पहिला शह होता आणि दुसरा म्हणजे विखेंचे सर्व विरोधक सभेला आले, जे की काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसे अशा पक्षांमधले होते. तसेच विखे यांचे भाजपमधून असून विरोधक असणारे अनेक लोक या सभेला आल्याचं सांगितलं जातं. यावेळी 2024ला विखेंच्या विरोधात निवडणूक लढलेल्या, आपल्या नगरी ग्रामीण शैलीच्या वक्तृत्वामुळे प्रसिद्ध असणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या प्रभावती घोगरे यांचं यावेळी भाषण झालं. त्यात "पक्ष तुमचा पण माणूस आमचा" अशी डायलॉगबाजी त्यांनी केली. इतरांनी अप्रत्यक्षपणे टोले विखेंना लगावले. त्यामुळे आता अहिल्यानगर जिल्ह्यातील उत्तर भागात विखेंच्या विरोधी वातावरण तयार होत आहे काय, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. मागच्या बऱ्याच काळापासून तसं विखेंच्या विरोधी वातावरण होत आहे आणि त्याचं नेतृत्व संगमनेरचे असणारे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे होतं. थोडं मागच्या काळात डोकावलं तर जिल्ह्यातील कोपरगावचे काळे, नेवाशाचे गडाख, राहुरीचे तनपुरे हेही विखेंचे विरोधक होते.
पण आता विवेक कोल्हे यांच्यासारखे तरुण नेत्याच्या रूपाने विखेंना मोठा विरोधक तयार झालाय का? तसं कोल्हे आणि इतर सर्व मंडळी ही एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 3 ते 4 पिढ्या सक्रिय राजकारणात असणाऱ्या विखे घराण्याला शह देतील का? अनेकदा विखेंच्या विरोधात देवेंद्र फडणवीस हेच कोल्हे यांना छुपं पाठबळ देत असल्याचं म्हटलं जातं. त्यात कितपत तथ्य आहे? असेही प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. पण तुम्हाला याबाबत काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी पाहायला विसरू नका लगावबत्ती.